प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। संवेदनशील कार्यसम्राट लोकनेतृत्व माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा। अपोलो हॉस्पिटल व करंजाडे सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा करंजाडे येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप असे शैक्षणिक सहकार्य करून रामेश्वर आंग्रे यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा भेट दिली। यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश बोरकर, संदीप भास्कर, योगेश भरत, केतन आंग्रे, उमेश भोईर, निलिमा भगत, हेमा गोतमारे, शशांक कोळीकर, महिला सदस्य व ग्रामस्थ सदस्य यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामगार पक्षाचे करंजाड्यातील माजी सरपंच, एक सच्चा प्रामाणिक शेतकरी कामगार पक्षाचा शिलेदार, आमचा सहकारी मित्र रामेश्वर आंग्रे यांचा आज वाढदिवस आहे। यांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या सहकाऱ्यांनी, नुसतं सहकाऱ्यांना नाही तर एक विलक्षण बाब मला या इथे पाहायला मिळाली की ज्येष्ठ नागरिक, या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या ज्या रामेश्वर आंग्रेंच्या वाढदिवसाला रामेश्वर आंग्रेंनी त्यांना एक विरंगुळा केंद्र बांधून दिलं होतं, त्या विरंगुळा केंद्रामध्ये या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून पहिला जो काही केक किंवा वाढदिवस साजरा केला आहे तो रामेश्वर आंग्रेंचा या ज्येष्ठ नागरिकांनी, या करंजाडे विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आहे। मला याचा सार्थ अभिमान आहे की शेतकरी कामगार पक्षाचा हा धुरंधर कार्यकर्ता, प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता या करंजाड्यात सरपंच पदाला हार पत्करल्यानंतर देखील कुठेही कोणत्याही प्रकारे न थांबता आपला कामाचा जो झंझावात आहे तो तसाच चालू ठेवला आहे आणि त्या झंझावाच्या स्वरूपातच आज त्यांच्या या वाढदिवसाला इतक्या मोठ्या संख्येने, एवढा प्रचंड पाऊस असताना आपण पत्रकार बंधू भगिनी तर आलातच आहात, परंतु यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील, लहानांपासून थोरांपासून मोठ्यांपासून सगळीच मंडळी या इथे रामेश्वरजी आंग्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत। विशेष करून आज आमची टॅगलाईनच आहे, वाढदिवस असो किंवा नसो, करंजाड्याचा विकास हा एकच ध्यास, हे पकडून आम्ही इकडे काम करत असतो। आज वाढदिवसाचा औचित्य साधून विविध कार्यक्रम आपण इकडे राबवत आहोत। त्या माध्यमातून एक समाज सेवा करण्याचा हा दिवस मी म्हणतो, कारण बरेचसे लोक म्हणजे ते वाढदिवस मोठ्या उत्साहाने कुठे बाहेर ठिकाणी साजरे करतात, तसं न करता समाजासोबत आज काय ठीक आहे, जे गरजू, जे पीडित, जे शोषित आहे त्या लोकांना, घटकांना कशी मदत होईल या उचिले प्रयत्न करून आम्ही वाढदिवस साजरा करत असतो। आज वाढदिवस साजरा करत असताना माझे सहकारी सगळे त्या उत्साहाने कार्यक्रम सहभागी झालेले आहेत। शिवाय ज्या काही इथल्या अडीअडचणी आहेत करंजाडेविषयी त्याही सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। विशेष करून आता इकडे एवढा पाऊस पडतो तरी इकडे पाण्याच्या समस्या आहेत, त्या समस्यांसंदर्भात आम्ही वेगवेगळे आंदोलन असतील त्या चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो आणि केलेलं आहे। म्हणून आज जे कोण सहकारी आहेत, जे कोण चिंतक आहेत, जे शुभचिंतक आहेत, त्यांनी मला ज्या फोन रुपये असेल किंवा मेसेज दिला तर शुभेच्छा दिल्यात, त्यांनी बरोबर ज्या शुभेच्छेचा जो ऊर त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्या समस्या बरोबर एवढा आनंद होऊन ती काम करण्याची क्षमता, जो काम करण्याचा जे काय असेल ते बरोबर त्याकडून मला मिळतं आणि त्यांच्या जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेतून पुढे काम करत असतो। आज आमची